एबीपी माझाच्या बातमीचा अमरावतीमध्ये इम्पॅक्ट पाहायला मिळाला। अमरावतीमध्ये अत्याधुनिक सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। 2 वर्षांपासून धुळखात पडलेली शौचालय प्रहारनं सुरू केली आहेत। अमरावती पालिका शौचालय सुरू करत नसल्यानं प्रहारनं या शौचालयांचं उद्घाटन केलं। एबीपी माझाने महापालिकेचे महामुद्देमध्ये अमरावती शहरातील जे सार्वजनिक शौचालय आहे जे 2 ते 2.5 वर्षापासून केवळ बांधून ठेवलेले अजूनही सुरू झालेले नाही। आज प्रहारने त्या एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत जे कुलूप होते ते कुलूप तोडून त्याची स्वच्छता करून आणि लाडक्या बहिणीच्या हस्ते हे सार्वजनिक शौचालय सुरू केलेले। आपल्यासोबत लाडकी बहीण आणि प्रहारचे पदाधिकारी आहे। काय सांगाल? सर्वात प्रथम एबीपी माझाने बातमी दाखवली होती। ज्या दिवशी एबीपी माझाने ही बातमी दाखवली त्यानंतर लगेच आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं। 7 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके आमच्या सर्व टीमने दिला होता, पण 7 दिवसातही या महानगरपालिकेला जाग आली नाही। सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालय इथे आहे पण महिलांसाठी कुठलीही सुविधा नाही, म्हणून आज आम्ही स्वतः श्रमदान करून हे पूर्ण स्वच्छ केलं आहे आणि लाडक्या बहिणीच्या हस्ते आता लोकार्पण केलेलं आहे। आम्ही अल्टिमेटम दिलं का लाडक्या बहिणीची अमरावती शहरामध्ये काही सोय नाही आहे, त्याकरिता तुम्ही हे शौचालय जे बांधले 2.5-3 कोटीमध्ये जे 5 शौचालय तुम्ही बांधले ते सुरू करा, पण त्यांनी ऐकलं नाही। म्हणून आज प्रहार आणि भीम ब्रिगेड संघटना सर्व अमरावती शहरातले काही कार्यकर्ते आज इथं येऊन याचं उद्घाटन केलं। महिलांसाठी कुठे शौचालय जसं एसटी स्टँड झालं, रेल्वे स्टेशन झालं, इथलं कुठलंही ठिकाण झालं तर आम्ही कुठं जाणार आहे? आम्ही तर आमची पण तेवढी सुरक्षा पाहिजे ना। सुरू तर आम्ही आंदोलन तर केलेलं आहे, आता एवढीच अपेक्षा आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्यासाठी काही ना काही सुविधा उपलब्ध करून द्याव्या। इशारा सुद्धा दिला होता महानगरपालिकेला प्रहारने की 5 दिवसामध्ये सुरू करा, पण तरी सुद्धा सार्वजनिक शौचालय हे अमरावती शहराचे सुरू झालेले। त्यामुळे प्रहारने अखेर आंदोलनाची भूमिका घेतली आणि लाडक्या बहिणींच्या हस्ते याचं आज उद्घाटन केलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्वाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।